मिरची नावाची डॉग आहे. तिला मी आज ही टॅबलेट देणार आहे. ती ना एक खूप प्रेमळ डॉग आहे बिचारी, फिमेल डॉग आहे. तिला मी करोनापासून फीड करते. तिला म्हणजे माणसांपासून पण भीती वाटते आणि डॉगपासून पण. तिला जेवण द्यायला गेलं की इतका उशीर होतो ना, उभं राहून खाऊ घालावं लागतं. नाही तर एकही डॉग जवळ आला ना ती पळून जाते घाबरून. आणि ती 2 दिवसापासून मला भेटतच नव्हती. काल भेटली तर ती ना पायाला तिला काहीतरी लागलंय. मग आज मी तिला एक टॅबलेट देते. टॅबलेटचं नाव नाही सांगणार, कारण की मग लोक काही सांगतात की ही टॅबलेट नका देऊ, ती असं तसं. कारण की आम्हालाही थोडीफार माहिती आहे, त्यानुसारच आम्ही टॅबलेट देतो. त्यामुळे सगळ्यांना रिप्लाय देत बसायचं वगैरे एवढं. त्यामुळे मी टॅबलेटचं नाव काही सांगत नाही. आज मी तिला टॅबलेट द्यायला जाते. मिरचीचं लोकेशन ते डिवायडर. जेव्हा आपण एक डॉग फीडर बनतो ना, तर थोड्या ह्या फार बेसिक गोष्टी माहिती असणे खूप आवश्यक आहे. जसं त्यांना काही दुखावा झाला, त्यांना काही लागलं वगैरे, किंवा कुणी हे काम करत असेल ना त्यांना विचारून औषधी आपण तेवढं दुधात घालून तर देऊ शकतो. एवढी सेवा पण खूप आहे. नका तुम्ही रोज जेवण देऊ, पण कुणाला काही दुखापत असेल ना तर एवढं देऊ शकता. आमची मिरची सापडली आहे. ती लगेच बघून कळेल. असंच आहे तिचं. चल बेटा, तुला पायाला लागलं ना, थांब 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 थांब. तिचं फिक्स आहे डिवायडरवर जाऊन बसायचं आणि तिथं जेवण करायचं. हां थांब, जा थांब थांब थांब. म्हातारी झाली आहे बिचारी. तिची जागाच फिक्स आहे, कुठंच जेवण नाही करत ती. इकडे हो मिरची, इकडे हो. हां चल चल, जा चल, जा तुझ्या जागेवर जा. घे लवकर. ही गँग असते ना मग घाबरते ती. तरी बाकीच्या मध्ये ठेवून आली आहे बिचारीने. रात्री पण नव्हतं जेवण केलं. मिरचीने पूर्ण जेवण संपवलं आहे. थांब, मी अजून घेऊन येते तुझ्यासाठी, थांब. आपण एखाद्या डॉगला टॅबलेट देतो ना तेव्हा जेवण थोडंसं द्यायचं, म्हणजे ते खाता नाही खातं ना, गोळी पोटात जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मी मिरचीला जेवण थोडंच नेलं होतं, कारण की खाते पण थोडं. पण अजून पुन्हा नेते मी, कारण की रात्री सापडते नाही सापडते बिचारी मला. बघा ये रे केनिल, आते ना. लॉक आहे का हे बघा स्वागतासाठी मुलाच्या. मला कळत नाही गाडी येते असं, पण त्यांना कळून जातं आणि मागच्या रूममधून इकडे येऊन वेलकम करायला उभे राहतात ते. हे हे ओ ओले बापले, ओले बापले, ओले बापले. काय काय अजून तर गंगू वाट बघत असेल मध्ये. टायगरला लगेच हां मला पण कर असं लाड. दुसऱ्या वेळी मिरचीला घेऊन जात होते दूध भात, तर आमच्या माऊला खायचा आहे आधी. खाऊन घे बाई तू, खाऊन घे आधी. असं मिरची वगैरे नाव मी ठेवत नसते. हे नाव आहे ना ते टपरीवाले भाऊ आहेत एक, त्यांनी ठेवलं आहे. आणि एक मॅडम आहे त्या पण तिला रोज बिस्किट देत असतात. पण आता त्यांचं आहे ना तिकडे कुठंतरी बदली झाली, तर त्या मला सांगून गेल्या की मॅडम लक्ष द्या. म्हटलं मी तर खाऊ घालतेस तिला. त्यांना देखील आहे ना ती इतकी हुशार आहे, एवढ्या लांब असतात लगेच ओळखून घेते ती. आणि तिला भूक लागली ना, मला तिथले भाऊ सांगतात तिथून ओरडते ती, करून आवाज देते माझ्या घराकडे वगैरे. म्हणजे भूक ही म्हणजे भूक कशी आहे ना की प्राण्यांना पण बोलायचं शिकवून देते त्यांच्या भाषेत. आमची माऊ एवढी आडाऊ आहे, थांबतच नाहीये खाण्याचं. सगळं खाऊन जाशील का आता तूच? झालं का तुझं महाराणी? स्वतःचं ठेवते तेव्हा खात नाही.